संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना संपूर्ण राज्यात सध्या व्हायरल होत आहे। 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। तेव्हापासून आजपर्यंत या घटनेमागे अनेक कारणं सांगितली गेली। पहिल्या दिवशी सांगितलं आयफोनमुळे झालं, दुसऱ्या दिवशी कौटुंबिक वादामुळे झालं, तर तिसऱ्या दिवशी आईचेच व्हिडिओ समोर आले। आता तर त्या कुटुंबाचे नातेवाईकच एकमेकावर आरोप करत आहेत। दररोज नवीन कारण समोर येत होतं, पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मिसिंग होती, ज्या गोष्टीकडे पोलिसांचं देखील लक्ष गेलं नव्हतं। ते म्हणजे कुणालच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी। कुणालच्या अशा दोन गुपित गोष्टी होत्या की ज्या समोर येताच या प्रकरणाचं संपूर्ण सत्यच बदलून गेलं। कुणालबद्दल अशा दोन गोष्टी उघडकीस आल्यात की ज्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात जे काही कालपर्यंत पाहिलं होतं, जे दाखवलं गेलं होतं, ते सगळं खोटं ठरलं। खरं तर काल अचानक जेव्हा काही पत्रकार कुणालच्या मित्राची चौकशी करायला गेले, तेव्हा एका जवळच्या मित्रानं एक खुलासा केला। त्याने कुणालबद्दल पहिली अशी गोष्ट सांगितली की जी आतापर्यंत कुणालाच ठाऊक नव्हती। ती गोष्ट होती कुणालची एक वेगळी सवय। त्याची एक अशी सवय होती, कारण की त्या सवयीनं या प्रकरणाचं 50% सत्य बदलणार होतं। पण त्यानंतर कुणालचा एक असा धक्कादायक शेवटचा मेसेज समोर आला, ज्याने या प्रकरणाचं संपूर्ण सत्यच बदलून टाकलं। एक शेवटचा मेसेज जो आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हता, जो कुणालने केला होता, आणि हा मेसेज समोर आल्यामुळे आतापर्यंत दाखवलेली गेलेली सगळी माहिती जवळपास खोटी ठरली, कारण की खरी परिस्थिती पूर्णतः वेगळीच घडली। खरं तर हे प्रकरण जेव्हा घडलं होतं त्यातला मुख्य केंद्रबिंदू होता कुणाल, पण कुणालकडे कुणाचंच लक्ष नव्हतं। काहींनी वडिलांचं जुनं प्रकरण उकरून काढलं, तर काहीने आईलाच दोषी ठरवलं, तर काही जण आत्याची चूक म्हणत होते, तर काही जण सासरकडच्यांची चूक म्हणत होते। दररोज नवनवीन अंदाज समोर येत होते, पण खरी शंका तिथून वाढली जेव्हा कुणालचे आईचे वडील म्हणजे त्याचे सख्खे आजोबा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि आतली गोष्ट सांगितली। खरं तर कुणालच्या आईचे वडील कॅमेऱ्यासमोर येत नव्हते, पण ते जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी जे सत्य सांगितलं त्याने खरं तर सगळं सत्य त्या ठिकाणी बदललं होतं। तिथून संशय खरं तर वाढला होता। त्यांनी अशा दोन गोष्टी सांगितल्या ज्या आतापर्यंत या प्रकरणात कुणालाच माहिती नव्हत्या। त्यांनी सांगितलेल्या माहितीमुळे या प्रकरणाची वास्तविक बाजू समोर येताना दिसत होती, पण तेवढ्यात कुणालच्या त्या दोन गोष्टी समोर आल्या, ज्यामध्ये कुणालची एक विचित्र सवय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालचा शेवटचा मेसेज, जो आतापर्यंत कुणालाच दाखवला गेला नव्हता आणि ज्याने आतापर्यंत जे दाखवलेलं आहे ते सगळं खोटं ठरलंय। कालपर्यंत या प्रकरणात पाहिलेली सगळी माहिती खोटी ठरली, कारण की कुणालचा शेवटचा मेसेज समोर आला। मग कुणालच्या त्या दोन गोष्टी काय होत्या? कोणती होती ती कुणालची सवय की ज्यामुळे या प्रकरणात हे प्रकरण घडलं? कुणालच्या आईच्या वडिलांनी नेमकं त्या अशा कोणत्या आतल्या गोष्टी सांगितल्या की ज्याने या प्रकरणाचं वास्तवच बदललं? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कुणालचा तो कोणता शेवटचा मेसेज होता की ज्याने आतापर्यंतची सगळी माहिती खोटी ठरवली? कोणता तो त्याचा मेसेज होता, कोणता तो संदेश होता जो अखेर पोलिसांना देखील माहिती नव्हता, की ज्याने या प्रकरणाची सगळी दिशाच बदलली? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये। दिवस होता 21 ऑगस्टचा। त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या खवडी डोंगरावर एक प्रकारचा एक धक्कादायक प्रसंग घडला। आधी मुलगा, त्यानंतर वडील आणि त्यानंतर आई। एका क्षणात सगळं कुटुंब जागीच गेलं। पण आता खरं तर आतापर्यंत या घटनेमध्ये काय काय घडलं हे सगळ्यांनी पाहिलंय, पण खरा मुद्दा हा होता की ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासून आजपर्यंत या घटनेमागची अनेक कारणं समोर आली। दररोज नवनवीन कारणं समोर येत होती। कधी आयफोनचं कारण, तर कधी आत्याने विष कालवलं, तर कधी आईने मुलाचे कान भरले, तर कधी आजोबांनी वेगळेच त्याच्यामध्ये हे केले। पण खरी याच्यामध्ये जी संशयाची थिणगी पडली होती, तर ती थिणगी तेव्हा पडली जेव्हा या दोघांचे अंत्यसंस्कार दोन वेगळ्या ठिकाणी करण्यात आले। वडिलांना एका ठिकाणी आणि आई आणि मुलाला दुसऱ्या ठिकाणी। अशा प्रकारची जेव्हा बातमी समोर आली तेव्हा सगळ्यांना पहिला हादरा बसला होता। खरं तर वडिलांचा 20 वर्षापूर्वीचा प्रेमविवाह, जमिनीचे वाद, आत्यांनी केलेले आरोप, आईचे व्हिडिओ, हे सगळं आत्तापर्यंत सगळं बघितलेलं आहे। पण आता कुणालचं जे सत्य समोर आलंय, कुणालच्या ज्या दोन गोष्टी समोर आल्या, त्याने आतापर्यंत पाहिलेली माहिती सगळी खोटी ठरली, कारण की कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं कुणालच्या त्या मेसेजकडे, आणि अखेर तो मेसेज समोर आला। अजूनही तो कुणालचा मेसेज समोर आला नव्हता। तोपर्यंत कुणी आयफोन म्हटलं, कुणी काय म्हटलं, पण जे सत्य होतं, जे सर्वसामान्यांना काय, पोलिसांना देखील ते नजरेत आलं नव्हतं, ते सत्य आता अखेर उघडकीस येणार होतं आणि ज्याने या प्रकरणाची दिशा बदलणार होती। जेव्हा कुणालचा मेसेज समोर आला तेव्हापर्यंत आतापर्यंत आलेली जी माहिती होती ती खोटी ठरली। मग काय होता तो मेसेज, काय होती ती कुणालची सवय, हे जाणून घेण्याआधी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यावं लागेल। आत्तापर्यंत झालं असं की जे कुणालचे वडील होते,
वडिलांच्या बाजूच्या अनेक नातेवाईकांनी मुलाखती दिल्या होत्या. कधी आजोबा द्यायचे, तर कधी कुणालची आत्या मुलाखत द्यायची, तर कधी कुणालचे दुसरेच वडिलाकडले नातेवाईक द्यायचे. मात्र कुणालच्या आईचे वडील शांत होते, पण अखेर त्यांनी मौन सोडलं आणि कॅमेऱ्यासमोर येऊन एक अत्यंत मोठा आणि स्फोटक खुलासा केला, ज्याने या प्रकरणाची 20% सत्य बदललं होतं. आता कुणालच्या आईचे वडील म्हणाले की कुणालच्या आईवर प्रेम होतं, तितकंच वडिलांवर देखील प्रेम होतं. त्यांचं कोणतंही मोठं भांडण किंवा वैर नव्हतं. 21 ऑगस्टला डोंगरावर जे घडलं तो कोणताही पूर्वनियोजित नियम नव्हता, पण तो एक केवळ दुर्दैवी अपघात होता. आजोबा म्हणाले की कुणाल त्या डोंगराच्या कडावर 3 तास उभा होता. विचार करा, एखाद्या व्यक्तीला जर असं करायचंच होतं तर तो 3 तास कशाला थांबून राहील? म्हणजेच त्याला तसं काही करायचं नव्हतं. तो तासनतास थांबला, आपल्या आईची वाट पाहत होता. बाप लेकातील दरी कमी व्हावी, वडिलांनी समजून घ्यावं, इतकीच त्याची भावना. पण वडिलांनी अक्षरशः तिथे घाई केली आणि म्हणून ते घसरून तिथे तो प्रकार घडला, असं त्याच्या आईच्या वडिलांनी सांगितलं. पण त्यांनी एक मुद्दा सांगितला आणि त्यानंतर तो मेसेज समोर आला, जो कुणालचा शेवटचा मेसेज होता. कुणालची एक विचित्र सवय होती, ज्याने या प्रकरणाकडे अक्षरशः पूर्णतः याचं सत्य बदलणार होतं. आता खरं तर आजोबा सांगत होते की वडिलांची त्याला एक गोष्ट खटकत होती. वडील म्हणायचे की तू आत्याशी बोल, संबंध चांगले ठेव, असं. यावर त्या ठिकाणी त्याचे वडील आणि कुणालचा वाद झाला होता. कुणाल म्हणाला, माझे 17-18 वर्षात माझी आत्या माझ्याशी कधी आपुलकीने बोलली नाही, मग मी आता अचानक कसं बोलू? माझी तिच्याशी बोलायची इच्छा नाही. आणि याच एका मुद्द्यावरून त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला आणि याच रागातून कुणाल बाहेर पडला. आता खरं तर ही नवीन लिंक होती, नवीन एक प्रकार होता. कुठलंही कारण नव्हतं, घरातलं कारण होतं म्हणून तो बाहेर पडला. पण इथे प्रश्न अनुत्तरित होता की कुणालच्या मनात काय होतं. त्याने ते कुठे व्यक्त केलं होतं का? तर त्याने व्यक्त केलं होतं शेवटच्या मेसेजमध्ये. त्याचा शेवटचा मेसेज अजूनही समोर आला नव्हता. पोलिसांना देखील जे कोडं सुटलं नव्हतं, अखेर ते कोडं आता सुटणार होतं आणि ज्यामुळे आतापर्यंत पाहिलेली माहिती सगळी खोटी ठरणार होती. कुणालचा मेसेज आणि त्याची एक विचित्र सवय आता समोर येणार होती. 19 वर्षाचा कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार, 10वीत 92% गुण. आकाश, त्याला डॉक्टर व्हायचं होतं, त्यामुळे तो संभाजीनगरच्या आकाश फाउंडेशन कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करत होता. तो दररोज सकाळी 8:30 वाजता उठून आपल्या बाईकवरून क्लाससाठी निघायचा. दुपारी 1 वाजता क्लास सुटल्यावर थेट बाईकहून घरी यायचा. क्लासमध्ये तो नेहमी 3 नंबरच्या बेंचवर बसायचा. परंतु जेव्हा पोलिसांनी आणि पत्रकारांनी त्याच्या क्लासमधल्या जवळच्या मित्रांकडे चौकशी केली, तो कुणालच्या एक विचित्र सवय उघडकीस आली. एक सवय कुणालला अशी होती, आता खरं तर ही सवय कालपर्यंत उघडकीस आली होती, पण त्याचा मेसेज अजूनही समोर आला नव्हता. सवय अशी होती की तो घरी बसून सेल्फ स्टडी करायचा किंवा तो क्लासला बऱ्याच वेळा गैरहजर राहायचा. तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्तीत जास्त ॲब्सेंट म्हणजेच गैरहजर राहायचा. मुलांना वाटायचं तो सेल्फ स्टडी करत असेल, अभ्यास करत असेल, पण आता ते सत्य समोर आलं की त्याच्या घरामध्येच भयानक तणाव होता आणि याच तणावामुळे तो अक्षरशः तिथे गैरहजर राहायचा. आता इथपर्यंत सगळी माहिती समजली होती, पण त्याचा शेवटचा मेसेज काय होता? एक मित्र बोलला होता, पण आता त्याचा एक मित्र त्याचा मेसेजच दाखवणार होता आणि त्या मेसेजने सगळं सत्यच बदलणार होतं. 21 ऑगस्टच्या दुर्दैवी सकाळी काय घडलं होतं? आता कुणालचा दुसरा मित्र बोलू लागला. आता कुणालचा एक दुसरा मित्र होता, जो त्याचं एक दुकान होतं. आता कुणाल नेहमीप्रमाणे त्याच्या दुकानावर आला. त्याने नेहमीसारखं दूध आणि काही किरकोळ सामान खरेदी केलं. तो दिसायला शांत होता, पण त्याच्या मनात वादळ सुरू होतं. त्याने त्याच्या ही गोष्ट घडण्याच्या काही तास आधी, साधारण सकाळी 10च्या सुमारास आपल्या इंस्टाग्रामवर एक शेवटचा मेसेज केला. चॅट सेक्शनवर जिथे गाणी आणि नोट शेअर करता येतात, तिथे त्याने अत्यंत वेदनादायी वाक्य लिहिलं. ते वाक्य होतं, आय एम सॉरी एव्हरीवन, मला सर्वांनी माफ करा, असा त्याचा अर्थ होतो. ही नोट फक्त त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणाऱ्या जवळच्या मित्रांना दिसत होती. त्यामुळे त्याच्या एका मित्राला हे दिसलं. त्याने संध्याकाळी 5 वाजता इंस्टाग्राम उघडलं, ती नोट पाहिली आणि ती नोट अक्षरशः त्यांनी दाखवली. तर कुणालच्या शेवटच्या मेसेजने, आई वडिलांनी दिलेल्या साक्षीने स्पष्ट होतं की कुणाल कोणत्याही पैशासाठी, आयफोनसाठी बाहेर पडला नव्हता, तर तो कौटुंबिक वाद आणि मनावर असह्य दबावामुळे अत्यंत व्यथित झाला होता. डोंगराच्या टोकावर केवळ वडिलांना समजावण्यासाठी आणि आईची वाट पाहत असलेला उभा कुणाल, वडिलांच्या अचानक पकडण्याच्या प्रयत्नामध्ये ती घटना घडली, असं साधारणपणे याच्यामधून दिसून येते. आता खरं तर सोशल मीडियावरच्या अफवा आणि खोट्या आरोपांपेक्षा या प्रकरणाचं मूळ कुटुंबाच्या अंतर्गत संवाद तुटण्यात आणि लहान मुलाच्या मनावर लादल्या जाणाऱ्या मानसिक दबावात होतं. हेच आता सर्वसाधारणपणे या प्रकरणातून समोर येते. आणखीनही याचा तपास सुरू आहे. दररोज याच्यामध्ये नवीन अपडेट्स येत आहेत. तर या प्रकरणाच्या आणखी अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.